विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आयुष्यमान पंडितराव तुळशीराम तायडे बाबांचा 77वा जन्मदिवस या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। बाबांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज तायडे परिवाराने आपल्या या वास्तूमध्ये घरामध्ये परित देशना परित्राण पाठाचं आयोजन करून धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलं। खरं तर जन्मदिवसाचे जे कार्यक्रम आपण संपन्न करत असतो तर नेहमीप्रमाणे आपले जन्मदिवसाचे कार्यक्रम असतात, बर्थडे करतो आपण, केक वगैरे कापून वगैरे अशा पद्धतीने, परंतु आजचा हा जो म्हणजे जन्मदिवस आहे आणि विशेष रूपाने जसं आईने सांगितल्याप्रमाणे आपल्या सासऱ्यांचा सुनेने म्हणजे जन्मदिवस साजरा करणे हे थोडंसं जरा म्हणजे कठीण गोष्ट आहे की नाही। सासऱ्यांचा जन्मदिवस साजरा करणे यावरून जे आपले परिवारातील जे नातेसंबंध आहेत किंवा परिवारातील जे काही वातावरण आहे तर ते वातावरण आपल्या लक्षामध्ये येऊ शकते। कारण पारिवारिक संपत्ती भगवंत असे म्हणतात की अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि जिथे ज्या परिवारामध्ये पारिवारिक संपत्ती असते, भगवंताने वेगवेगळ्या प्रकारच्या संपत्ती सांगितल्या, त्यापैकी एक पारिवारिक संपत्ती सुद्धा भगवंताने सांगितली आहे। पारिवारिक संपत्ती म्हणजे काय तर परिवारातील जे काही लोक असतात तर ते परिवारातील लोक सर्वच्या सर्व अत्यंत मैत्रीने, प्रेमाने, जिव्हाळ्याने, आपुलकीने आणि एकमेकांचा आदर सन्मान सत्कार करून जर जीवन जगणारे असतील तर त्या परिवारातील लोक नेहमी सुख समृद्धीने आणि आनंदाने जीवन जगतात असं भगवंतांनी म्हटलं आहे। अनाथ पिंडकाला उपदेश देत असताना भगवंत असे म्हणतात की मनुष्याच्या जीवनामध्ये भोगसंपदा तर असावीच, कारण भोगसंपदा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यानंतर पारिवारिक संपत्ती सुद्धा असली पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे। भोगसंपदा म्हणजे काय तर आपल्या जीवनामध्ये जे काही आपण प्राप्त करत असतो, व्यवहारिक दृष्टिकोनातून जी धनसंपदा आपण प्राप्त करत असतो, व्यवहारिक दृष्टिकोनातून जे काही आपल्याकडे पैसा असतो, अडका असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारची धनसंपदा आपल्याकडे असते, तर संसारामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी संपत्ती ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। कारण भगवंत असे म्हणतात, भगवंताने गरिबीचं कधीही म्हणजे गरिबी भगवंताने कधीही चांगली आहे असं म्हटलं नाही आहे। गरिबीचा भगवंताने नेहमीच तिरस्कार केला, कारण भगवंत असे म्हणतात की गरिबीमुळे मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं दुःख निर्माण होऊ शकते। गरिबीमुळे मनुष्य पुण्यकर्म करू शकत नाही, कुशल कर्म करू शकत नाही, दान कर्म करू शकत नाही। गरिबीमुळे मनुष्य आपल्या स्वतःची जी काही उपजीविका आहे ती चांगल्या प्रकारची करू शकत नाही। गरिबीमुळे मनुष्य आपल्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारचे संस्कार सुद्धा म्हणजे देऊ शकत नाही आणि त्यामुळे संपत्ती कमवावी असं भगवंतांनी सांगितलं आहे। अनाथ पिंडकाला उपदेश करताना भगवंत असे म्हणतात की आपण संपत्ती कमावी परंतु योग्य मार्गाने, ज्याला सम्यक आजीविका असं भगवंतांनी म्हटलं आहे। सम्यक आजीविका म्हणजे काय तर योग्य मार्गाने, चांगल्या मार्गाने, मेहनतीने, परिश्रमाने आपण जी काही संपत्ती कमवत असतो तर ती संपत्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्रदान करून देण्यासाठी, सुख निर्माण करून देण्यासाठी म्हणजे सहाय्यक ठरत असते। वर्तमान काळामध्ये तर आपण सुखपूर्वक जीवन जगतो त्या संपत्तीच्या आधाराने, परंतु त्या संपत्तीच्या आधाराने आपण दान पुण्य करून, कुशल कर्म करून आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करू शकतो। कारण अनाथ पिंडकाला उपदेश करताना भगवंत असे म्हणतात की आपण 4 म्हणजे भाग आपल्या संपत्तीचे केले पाहिजे। म्हणजे पहिला भाग जो आहे तर आपल्या स्वतःसाठी, आपल्या परिवारासाठी आपण त्या संपत्तीचा उपभोग आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे, कारण परिवारासाठी, आपल्यासाठी सुद्धा संपत्ती खर्च करणं अत्यंत गरजेचं आहे। दुसरा भाग भगवंत असे म्हणतात की जो काही आपण व्यवसाय करत असतो, उद्योग करत असतो तर त्या व्यवसायामध्ये आपण तो भाग म्हणजे गुंतवला पाहिजे। जो काही आपण व्यवसाय करत असेल त्यामध्ये
तिसरा भाग आपल्या आरोग्यासाठी आपण सांभाळून ठेवला पाहिजे, कारण मनुष्याच्या जीवनामध्ये कधीही कोणत्या प्रकारचं संकट उत्पन्न होईल हे आपण सांगू शकत नाही. आणि ज्या मनुष्याकडे अ, आरोग्यासाठी जी संपत्ती आपली लावून ठेवलेली असते, तर योग्य काळामध्ये ती संपत्ती आपल्याला बघा कामी येत असते. परंतु आपल्याकडे जर आरोग्यासाठी आपली संपत्ती आपण जर लावून ठेवली नाही आणि अचानकपणे जर आपला एखादा आजार भविष्यामध्ये जर उद्भवला, तर त्या ठिकाणी मात्र त्या आजाराचं योग्य प्रकारचं निदान आपण करू शकत नाही. त्यामुळे आरोग्यासाठी सुद्धा एक भाग आपल्या जीवनामध्ये असावा. आणि चौथा भाग भगवंत असे म्हणतात, की आपण दान पुण्यासाठी सुद्धा ठेवला पाहिजे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये दान पुण्य करणे, कुशल कर्म करणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कुशल कर्माशिवाय, दान कर्माशिवाय आपण दुःखमुक्तीच्या मार्गाकडे कधीही वाटचाल करू शकत नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारची ही जी भोगसंपदा आहे, ही भोगसंपदा आपल्या जीवनामध्ये तर आपण प्राप्त केलीच पाहिजे. त्यानंतर पारिवारिक संपत्ती सुद्धा आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. बघा, अनेक लोकांच्या जीवनामध्ये भोगसंपदा असते, परंतु पारिवारिक संपत्ती असेलच असं आपण सांगू शकत नाही. किंवा पारिवारिक संपत्ती जरी असेल मनुष्यांच्या जीवनामध्ये, तरी त्या परिवारातील सर्वच्या सर्व लोक सुखी असतील, समाधानी असतील, आनंदी असतील किंवा चांगल्या प्रकारचं जीवन जगणारे असतील हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे परिवारामध्ये बघा आपण बघतो की अनेक प्रकारचे वाद होतात, विवाद होतात, भांडण होतात, तंटे होतात. आणि ज्या परिवारामध्ये वाद होतात, विवाद होतात, तंटे होतात, भांडण होतात, तर त्या परिवारामध्ये कधीही सुख प्राप्त राहू शकत नाही किंवा ते परिवारातील लोक सुखाने कधीही बघा राहू शकत नाहीत. आणि त्यामुळे पारिवारिक संपत्तीला सुद्धा भगवंताने फार महत्त्वपूर्ण स्थान दिलं आहे. आपल्या जीवनामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी दान, शील आणि प्रज्ञा ह्या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे धम्म मार्गावरती जेव्हा आपण आरूढ असतो किंवा धम्म मार्गाला अनुसरून जेव्हा आपण जीवन जगण्याचा म्हणजे प्रयत्न करत असतो, तर खऱ्या अर्थाने ह्या सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतात. आणि त्यामुळे जो मनुष्य धम्म मार्गाने जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो, कारण मनुष्याचं जे जीवन आहे, तर प्रत्येक मनुष्याला मी सुखी असावं, मी समाधानी असावं, मी आनंदी असावं किंवा माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख उत्पन्न होऊ नये असं भगवंत असे म्हणतात, की प्रत्येक मनुष्याला वाटते. परंतु व्यावहारिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला किंवा चिंतन मनन जर केलं, तर बहुतांश मनुष्याच्या जीवनामध्ये बघा दुःख आहे. वेगवेगळ्या प्रकारचं मनुष्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दुःख मनुष्याच्या समोर येत असतात. आणि त्या सर्व प्रकारच्या दुःखाला झेलत झेलत मनुष्य आपलं संपूर्ण जीवन बघा घालवत असतो. काही काही लोकांच्या तर जीवनामध्ये काही सुखाचे क्षण येतात, काही मोजके सुखाचे क्षण असतात, परंतु बहुतांश मनुष्यांच्या जीवनामध्ये दुःख येत असते असं भगवंतांनी म्हटलं आहे. मग कशामुळे दुःख येते? तर आपण शील सदाचाराचं अनुसरण न केल्यामुळे. कारण सुखाचा पाया हा शील आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये मी अत्यंत सुखपूर्वक जीवन जगलो पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट नाही आलं पाहिजे किंवा माझ्या मनाची मानसिकता अत्यंत सुदृढ असली पाहिजे, चांगल्या प्रकारची असली पाहिजे, तर त्या लोकांनी शीलाचं पालन आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. बाबासाहेब सुद्धा असं म्हणतात शीलाच्या संदर्भामध्ये, माझं मन मजबूत आहे, मला नैतिक बल प्राप्त झालं आहे. तुमचं मन मजबूत व्हावं, तुम्हाला नैतिक बल प्राप्त व्हावं, म्हणून बुद्धाचा सद्धम्म मी तुम्हाला देत आहे, जेणेकरून या सद्धमाचं अनुसरण करून तुमच्या मनाला तुम्ही प्रबळ बनवसाल, तुमच्या मनाला मजबूत बनवसाल. कारण बाबासाहेब असं म्हणतात की माझं शील अत्यंत परिपक्व आहे, अगदी धुतलेल्या तांदळासारखं माझं शील आहे, माझा सदाचार आहे, माझा म्हणजे नीतिमत्ता आहे. कारण नीतिमत्ता, सदाचार, शील जर मनुष्याच्या जीवनामध्ये असेल, तर मनुष्य कोणत्याही प्रकारच्या क्षेत्रामध्ये अत्यंत प्रावीण्य प्राप्त करू शकतो. कारण शील जर मनुष्याच्या जीवनामध्ये नसेल, कारण बाबासाहेब स्वतःबद्दल सांगताना असं म्हणतात, मी जेव्हा विदेशामध्ये म्हणजे शिक्षण संपादन करत होतो, तर शिक्षण संपादन करत असताना माझे अनेक विद्यार्थी, कारण विद्यार्थी देशामध्ये बाबासाहेब सांगतात की शील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि विद्यार्थी देशामध्ये उदाहरण देत असताना बाबासाहेब असं म्हणतात की माझ्या सोबत असणारे माझे मित्र 1 घंटा अभ्यास केला असेल, 2 घंटा, 3 घंटा, 4 घंटे अभ्यास केला असेल, तर त्यांना म्हणजे स्वतःला फ्रेश करण्यासाठी मग सिगारेटचा सुका घ्यावा लागत असे किंवा त्यांना तपकरी पिवावी लागत असे किंवा बियर घ्यावी लागत असे. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनाच्या अधीन माझे मित्र होते. परंतु मी माझ्या शीलाबद्दल सांगताना निष्कूनपणे असं सांगू शकतो की 18-18 तास, 21-21 तास मी जरी अभ्यास केला, तरी सुद्धा मी कधीही सिगारेट घेतलं नाही किंवा तपकरी घेतली नाही किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन मी माझ्या जीवनामध्ये लावून घेतलेलं नाही आहे.
कारण मनुष्याच्या जीवनामध्ये शील बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. सर्वांगीण उन्नती जर मनुष्याला आपल्या जीवनामध्ये संपादन करायचे असेल, सर्वांगीण उन्नती जर मनुष्याला आपल्या जीवनामध्ये करून घ्यायचे असेल, तर उत्साहपूर्वक या संसारामध्ये मनुष्याने कार्य केलं पाहिजे. उत्साहपूर्वक जर आपण कार्य करायचं, उठानवतो सत्यमत्तो असं भगवंत असे म्हणतात. म्हणजे स्मृतीयुक्त राहून उत्साहपूर्वक आपण आपल्या जीवनामध्ये कार्य केलं पाहिजे. कारण सुखाच्या मार्गाने मार्गक्रमण करण्यासाठी मनुष्याला प्रयत्न करावे लागतात. भगवंत असे म्हणतात की सुखाच्या मार्गात किंवा दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाणं सहज आणि साधी सोपी गोष्ट नाही आहे. संसारामध्ये राहत असताना सुद्धा अनेक प्रकारचे दुःख बघा आपल्या जीवनामध्ये येत असतात, किंवा भौतिक तर दुःख असतात, परंतु आध्यात्मिक दुःख सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे असतात. भौतिक दुःखाला जरी तुम्हाला नष्ट करायचं असेल, नाहीसं करायचं असेल, तर तुमची प्रज्ञा तुम्ही विकसित केली पाहिजे. किंवा आध्यात्मिक दुःखाला जरी तुम्हाला पूर्णपणे नष्ट करायचं असेल, नाहीसं करायचं असेल, तरी सुद्धा तुमची प्रज्ञा ही विकसित असली पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करण्यासाठी म्हणजे एक प्रकारचा पराक्रम करावा लागतो असं भगवंतांनी म्हटलंय. कारण बघा, सिद्धार्थ बोधिसत्वाने 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केली. कारण बुद्धत्व प्राप्त करणे म्हणजे काय, सुख प्राप्त करणे किंवा सुखाच्या मानसिकतेला प्राप्त करणे. कारण निब्बानं परमं सुखं असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे निर्वाणासारखं सुख या संसारामध्ये दुसरं कोणत्याही प्रकारचं नाही आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि या निर्वाणगामी सुखाला प्राप्त करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. आणि पराकोटीचे प्रयत्न जर मनुष्य करत असेल, कारण सुख प्राप्त होणे ही सहज साधी सोपी गोष्ट नाही आहे. संसारामध्ये सुद्धा आपल्याला एखादी गोष्ट जर प्राप्त करायची असेल, तर त्या गोष्टीसाठी आपल्याला पूर्णपणे प्रयत्न करावे लागतात. 100% जर आपण त्या गोष्टीसाठी प्रयत्न केले तर ती गोष्ट आपण पूर्ण करू शकतो किंवा त्याला पूर्णत्वास आपण नेऊ शकतो. परंतु अर्धवटपणाने जर आपण प्रयत्न केले असतील, तर ती गोष्ट मात्र आपण यशस्वीपणे पूर्ण करू शकत नाही. अगदी दुःखमुक्तीच्या मार्गाकडे सुद्धा सिद्धार्थ बोधिसत्वाने बघा 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केली आणि 6 वर्ष परिश्रम केले, मेहनत केली. वेगवेगळ्या प्रकारच्या अंगाने त्यांनी तपश्चर्येचा म्हणजे अभ्यास केला, चिंतन मनन केलं आणि सम्यक संबोधीला त्यांनी प्राप्त केला. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा योद्धा युद्ध जिंकण्यासाठी पराक्रम करत असतो, अगदी तशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जाण्यासाठी किंवा सुखाला प्राप्त करण्यासाठी आपल्याला सुद्धा एक प्रकारचा पराक्रम करावा लागतो. आपल्याला सुद्धा प्रयत्न करावे लागतात, मेहनत करावी लागते, परिश्रम करावे लागते. आणि ह्या सर्वांचा पाया जर कोणतं असेल तर ते म्हणजे शील आहे. कारण शीलाशिवाय कोणत्याही प्रकारची गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करू शकत नाही. जसं तुम्ही शील घेतलं म्हणजे 5 शील आपण ग्रहण केले. आता कुठल्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा न करणे, चोरी न करणे, व्यभिचार अर्थात अकुशल कर्म न करणे, खोटं न बोलणे, निंदानास्ती न करणे, चहाडी न करणे, व्यर्थ बडबड न करणे, आपल्या जीवनामध्ये आणि कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन न करणे. हे 5 शील आहे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जगण्यासाठी. आणि आपल्या जीवनामध्ये जर अधिक सुख आपल्याला पाहिजे असेल तर उपवासशीलाचं आपण पालन केलं पाहिजे. मग पौर्णिमा असेल, अमावस्या असेल किंवा अष्टमी असेल, हे 4 प्रकारचे उपवास सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये म्हणजे प्राप्त करत असतो. म्हणजे एकंदरीत शील हा मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखमुक्तीचा पाया आहे, सुखाचा पाया आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर दानपुण्य सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. दान म्हणजे त्यागाची भावना आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा संधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला उपलब्ध होत असते, तेव्हा तेव्हा आपण दानपुण्य सुद्धा केलं पाहिजे. आणि आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी मग आनापानसतीची भावना असेल किंवा विपश्यनेची भावना असेल, तर तो भाव सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात की एकंदरीत आपलं जीवन जर शील असेल, सदाचार असेल, दानपुण्य असेल, मैत्री भाव आपल्या चित्तामध्ये असेल, म्हणजे जेवढे काही कुशल धम्म आपण आपल्या मनामध्ये धारण करू, तेवढं आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुखाच्या मार्गाने जीवन जगण्यासाठी बघा म्हणजे ते पुण्यकर्म, ते कुशल कर्म आपल्याला सहाय्यक ठरत असतात. भगवंत असे म्हणतात की शील पालन केल्यामुळे म्हणजे शीलाचं आचरण केल्यामुळे, शील पालन केल्यामुळे, शीलाला समजून घेतल्यामुळे आपल्याला विशेष रूपाने 4 गोष्टी या संसारामध्ये प्राप्त होतात असं भगवंतांनी म्हटलं आहे. जे शील पालन केल्यामुळे, आणि मनुष्याला ते आवश्यक आहे. प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये ह्या 4 गोष्टी मी प्राप्त केल्या पाहिजे. जसं की भगवंत असं म्हणतात की आयुष्य प्रत्येक मनुष्याला पाहिजे. म्हणजे आयुष्य, वर्ण, सुख आणि बल या संसारामध्ये ह्या 4 गोष्टी
प्राप्त करण्यासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण जे काही परिश्रम करतो, मेहनत करत असतो, तर या 4 गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपल्याला आयुष्य प्राप्त झालं पाहिजे असं वाटतं. जसं आता बाबांचा बघा 77वा जन्मदिवस आपण संपन्न करत आहोत. म्हणजे 77 वर्षाचं आयुष्य बघा त्यांना म्हणजे लाभलेलं आहे. कारण भगवंत असे म्हणजे आरोग्य परमा लाभा. आरोग्यासारखं जो लाभ मनुष्याच्या जीवनामध्ये आहे तर तो कोणत्याही प्रकारचा नाही आहे. कारण मनुष्याला जे आयुष्य आहे तर आयुष्य कशामुळे प्राप्त होत असते. भगवंताच्या काळामध्ये सरासरी आयुमान 120 वर्षाचं होतं. त्याच्यापेक्षा अधिक लोक जगत होते. 150 वर्षापर्यंत सुद्धा लोक जीवन जगत होते. 120 वर्षापर्यंत सुद्धा भगवंत आपले 80 वर्षापर्यंत जगले. म्हणजे प्रत्येकाचं कर्म वेगवेगळ्या प्रकारचं असतं किंवा प्रत्येकाच्या कर्माला अनुसरून या संसारामध्ये मनुष्य जगत असतो. अलीकडच्या काळात जर आपण विचार केला असेल तर एवढं आयुष्य मात्र मनुष्याला काही सध्या नाही आहे. म्हणजे आता जी काही पिढी असेल तर त्या पिढीला 60 म्हणजे 50-60 पर्यंत भरपूर झालं समजा. 40च्या नंतर गेलं का म्हणजे मनुष्याचे मग शरीराचे अवयव दुखणे अशा प्रकारचं सुरुवात होते. कोणाची कंबर दुखते, कोणाचे पाय दुखतात, कोणाचे हात दुखतात, आहे की नाही. म्हणजे ही सुरुवात होते 40च्या नंतर. आणि लोक म्हणतात, डॉक्टर सुद्धा सांगतात आता तुम्ही 40 पार केले, जरा तुम्ही शरीराला म्हणजे सांभाळा. 40 पार केले की सांभाळा म्हणतात. म्हणजे बघा 40 वर्षामध्ये तारुण्य असतं, ऐकलं, तारुण्याचं वय असते. परंतु 40 वर्षामध्ये आपल्याला असं वाटतं की कोणी मध्ये पाय दुखते, कोणी मध्ये पाठ दुखते, कोणी मध्ये कंबर दुखते. कारण आरोग्य मनुष्याचं नाही आहे. 60 वर्षापर्यंत बघा मनुष्य म्हातारा होतो. म्हणजे 70 वर्षाचं 77 वर्षाचं बाबाला आयुष्य लाभलं. नक्कीच त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे कर्म केले, कुशल कर्म केले. कारण आयुष्य भगवंत असे म्हणतात की आपल्या कर्मामुळे आपल्याला प्राप्त होत असते. कारण शील सदाचार हे मनुष्याच्या जीवनामध्ये जे शीलाचं पालन करण्यासाठी जे भगवंताने सांगितलं. माता विशाखा बघा 120 वर्षाची होती. 120 वर्षाची माता विशाखा असताना साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा ती विहारामध्ये जात असे तर अगदी 16 वर्षाच्या तरुणीसारखं माता विशाखेचं सौंदर्य होतं. कशामुळे होतं तर माता विशाखा अगदी वयाच्या 7व्या वर्षापासून ते 120 वर्षापर्यंत उपोषित शीलाचं पालन करत असे. म्हणजे 4 उपोषित कंटिन्यू माता विशाखा प्राप्त करत असे. आणि काही काही मनुष्याला आरोग्याचा लाभ सुद्धा होत असतो. बघा काही काही मनुष्याचा आपण व्यवहारामध्ये म्हणतो बघा की कोणाला जर विचारलं की तुमचं वय किती आहे, एखादा मनुष्य सांगत असेल की माझं एवढं वय आहे, तर आपण सहज म्हणतो अरे वाटत नाही तुमचं, तुमच्याकडे बघून एवढं तुमचं वय काय दिसत नाही आहे. म्हणजे त्यांचं आरोग्य चांगलं असते. आणि कधी कधी असं आपण म्हणतो की काय तुझं वय आहे, मग तिला जर वय सांगलं तो तर म्हातारा दिसते, मग एवढ्याच वयामध्ये वाटत पण नाही म्हणतो तुझं एवढं कमी वय म्हणून. म्हणजे सहज आपण बोलत असतो की तू तर म्हातारा दिसत आहे, म्हणते तू तर म्हातारा दिसत आहे. म्हणजे अशा प्रकारचं का होतं कारण आरोग्य जे आहे, आरोग्य परमा लाभा असं भगवंतांनी म्हटलंय. बघा आरोग्यासारखा लाभ या संसारामध्ये दुसरा कोणताच नाही आहे. आणि ते आरोग्य आपल्याला का प्राप्त होते तर आपली दिनचर्या ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. म्हणजे आरोग्य प्राप्त होण्यासाठी दिनचर्या आपली अत्यंत महत्वपूर्ण आहे. बघा जे सकाळी पूर्वीचे लोक बघा सकाळी 4ला उठायचे. गावाकडेकडे जर तुम्ही विचार केला, चिंतन जर केलं असेल तर गावाकडच्या माता भगिनींना कोणाला बीपी नसते. बघा कोणाला बीपी नसते, आहे की नाही, कोणाला शुगर नसते. म्हणजे बिलकुल त्यांना काय का नसते कारण सकाळी सकाळी 4 वाजता उठतात. ते 4 वाजता उठणे, काम करणे, मेहनत करणे, परिश्रम करणे, शेतामध्ये जाणे, काम करणे. म्हणजे अशा प्रकारचं परिश्रम शरीराला असल्यामुळे ना शुगर असते ना बीपी असते. आणि शहरामध्ये जर आपण विचार केला तर बघा हा आजार म्हणजे घरोघर आहे. म्हणजे असं एकही घर असं सुटलं नसेल की ज्या घरामध्ये बीपी नाही आहे, ज्या घरामध्ये शुगर नाही आहे. कशामुळे तर आपली दिनचर्या व्यवस्थित नसल्यामुळे. सकाळी आपण चांगल्या प्रकारचं उठलं पाहिजे. बघा आणि आता जर समजा म्हणजे झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. बघा सुभानुपस्सिंग विहरंतं इंद्रियेषु ससुंगुतं. भगवंत असे म्हणतात भोजनमी अमंतयो कुसितं हीन वीर्यं. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये भोजनाची मात्रा, जे झोप असेल, भोजन असेल, आपली दिनचर्या असेल, ही अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि सध्या बघा मोबाईलमुळे काय झोपण्याची वेळ आपली नाही आहे. म्हणजे ठराविक वेळ आता सध्या कोणाची नाही की बा या वेळेला मी झोपतो. ऐक ना, असं कोणी म्हणावं मी 11 वाजता झोपतो किंवा 10 वाजता झोपतो किंवा 12 वाजता झोपतो, असं बिलकुल नाही आहे. ऐक ना, म्हणजे मोबाईलची वेळ अशी आहे की मोबाईल म्हणजे झोपू देत नाही आपल्याला. झोपण्याची वेळ बिलकुल ठरलेली नाही आहे. म्हणजे जेवढा मोबाईल चांगला आहे तेवढा शरीरासाठी घातक सुद्धा आहे. आमचे डोळे जरा कमी दिसते आम्हाला पण कशामुळे मोबाईल वापरल्यामुळे जास्त. आता आम्ही चांगल्या कामासाठी वापरतो तो भाग वेगळा, कारण एडिटिंगचे वगैरे कामं करत असतो नेहमी, तर त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो. म्हणजे डोळे म्हणजे जे शरीर आहे आपलं समजून घ्या, तर ते शरीर बघा म्हणजे
शरीराचे जेवढे काही अवयव आहे, मग आपले डोळे असतील, आपले कान असतील, आपले हात असतील, आपले पाय असतील, म्हणजे नैसर्गिक रूपाने बघा जेवढं शरीर चांगलं दिलेलं आहे तेवढं आर्टिफिशियल तुम्ही त्याला कितीही चांगलं बनवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते बनू शकत नाही. निसर्गाने बघा फार मोठी देणगी दिलेली आहे मनुष्याला, आणि त्यामुळे हे निसर्गानं दिलेलं जे शरीर आहे तर या शरीराला बघा खूप चांगल्या प्रकारे आपण सांभाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भोजनामध्ये मात्रा सुद्धा आपण जाणली पाहिजे, म्हणजे भोजन किती करावं, कसं करावं, कोणत्या प्रकारचं करावं, हे आरोग्यासाठी सुद्धा बघा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण भोजन हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा मनुष्याच्या जीवनामध्ये जर भोजनाची मात्रा जर मनुष्य जाणत नसेल, मी नेहमी राजा प्रशांतचं उदाहरण सांगत असतो बघा भोजनाच्या बाबतीमध्ये, आहे की नाही. राजा प्रशांतला खाण्याची फार सवय होती, चांगले चांगले राजा राजा आहे, जेव्हा जेव्हा चांगलं त्याला मिळत असे तेव्हा तेव्हा तो खूप खात असे. आता राजा खात असेल तर त्याला नाही कोण म्हणणार आहे. मग राजा खात असे पोट भरून. राजा असा सुटला, म्हणजे शरीर त्याचं सुटत गेलं, आणि जेव्हा एकदा भगवंताच्या समोर तो प्रवचनाला बसला, कारण राजे लोक समोरच बसायचे भगवंताच्या देशना ऐकण्यासाठी, म्हणजे श्रेष्ठ पद असल्या कारणाने. तर भगवंत देशना द्यायले आणि राजाने थोड्या वेळापर्यंत देशना ऐकले आणि त्याला लागली डुलकी. आता कधी कधी असं होते बघा, म्हणजे एखाद्या मनुष्याला झोपताना तो झोपतच नाही, तर झोपल्यानंतर मनुष्याला काही सवयी असतात, झोपल्यानंतर मनुष्याला काही सवयी असतात. कोणती असतात? काही लोक झोपतात घोरतात ना, मोठमोठ्याने आवाज करतात. आता ती राजाला असं होती, म्हणजे राजा झोपला तर खरं, बरं झोपला तर झोपला, राजा घुरू लागला. आता घुरू लागल्यामुळे भगवंत जाणतात आणि भगवंत विषयाला म्हणजे विषय चेंज करतात, आणि विषय चेंज करता करता भगवंताला म्हणतात की भगवान, राजाच्या बाजूला एक राजा सेवक असतो बघा सुदर्शन नावाचा. भगवंत म्हणतात की अरे सुदर्शन तू कोण आहे? तो म्हणतो भगवान मी तर अंगरक्षक आहे, राजाचा अंगरक्षक आहे. भगवंत म्हणतात तू असा कसा राजाचा अंगरक्षक आहे? अरे राजा इथं झोपत आहे, झोपणाऱ्या राजाच्या अंगाची तू काय सेवा करणार आहे? राजा जर असा झोपत आहे, प्रमाद आहे, शत्रू येईल राजाला मारून टाकेल, आणि अशा प्रकारच्या शरीराची तू काय सुरक्षा करत आहे? तर भगवंत मग एक गाथा सांगतात बघा राजाला. म्हणतात ती गाथा तुम्ही पाठ करा. आता राजा म्हणतो मी काय पाठ करणार आहे, मला काय पाठ होणार नाही. मग तो सुदर्शनला सांग, सुदर्शन तुला मी 100 कारशापन देतो, ही गाथा तू पाठ कर. आता सुदर्शन हुशार असतो, मग तो पाठ करतो. मग राजा जेव्हा भोजनाला बसला का सुदर्शन ती गाथा म्हणत असे. भगवंत असे म्हणाले की भोजनामध्ये मात्रा जाणावी, योग्य प्रकारचं भोजन घ्यावं, व्यवस्थित भोजन घ्यावं. आता असं म्हटल्याबरोबर त्याला राजाला राग यायचा, पण भगवंत असे म्हणलं की तो मात्र शांत व्हायचा, कारण भगवंताने सांगितलं. तो म्हणायचा मी काय सांगितलं नाही, भगवंत असे म्हणाले. म्हणजे बघा हळूहळू त्यानं त्याचं भोजन कमी केलं, आणि भोजन कमी झाल्यामुळे त्याचं शरीर सुदृढ झालं. लगे तो एक दिवस भगवंताकडे जाऊन भगवंताला तो भगवान किती आश्चर्य आहे, भगवान केवळ तुम्ही म्हणजे मनालाच परिशुद्ध करत नाही, मनाला निर्मळ करत नाही, तर भगवंताने माझं मन आणि शरीर हे दोन्ही सुद्धा सुदृढ केलं आहे. भगवान मी आता खूप प्रसन्न आहे, खूप मी आनंदी आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये सांगायचं तात्पर्य हे आहे की आरोग्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पूर्वीच्या काळामध्ये बघा लोकांची म्हणजे दिनचर्या अत्यंत चांगल्या प्रकारची होते. बाबांचं वय 77 वर्षाचं म्हणजे भरपूर आहे. वर्तमान काळामध्ये म्हणजे 77 वर्षाचं वय भरपूर आहे. आमचे मागे वारलेले म्हणजे एक सुगतबुद्धी भंतेजी होते बघा, म्हणजे त्यांचं 97 वर्षाचं वय होतं, आणि 97 वर्षाचं वय असताना सुद्धा एकदम गाथा अशा मोठ्यानं बोलताना सुद्धा अत्यंत म्हणजे मोठ्यानं बोलत असत ते. बाबासाहेबांना त्यांनी बघितलं बघा, बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेमध्ये ते सहभागी होते, आणि लहानपणापासून त्यांना साधू संतांच्या सहवासामध्ये म्हणजे राहण्याची आवड होते. गाडगे बाबांच्या सहवासामध्ये काही दिवस राहिले ते, त्याच्यानंतर गाडगे बाबा सोबत राहिले असं म्हणतात ते. आणि त्याच्यानंतर आपले गाडगे बाबा आणि आणखी एक संताचं नाव त्यांनी सांगितलं किंवा त्याच्या म्हणजे माळकरी संप्रदायाचे ते होते, तर त्यांच्यामध्ये ते राहत होते. आणि जेव्हा त्यांना समजलं म्हणजे त्यांच्यावरती प्रसंग आला आणि मग ते इकडे वळाले. दीक्षेमध्ये मी 14 वर्षाचे होतो असं ते सांगायचे. बाबासाहेबांनी जेव्हा दीक्षा दिली आणि मग संन्यासी वृत्ती होती साधू संन्यासी राहण्यामध्ये, आणि भिक्षू झाले. आयुष्यभर म्हणजे चांगल्या प्रकारचं शीलाचं सदाचाराचं अनुसरण केलं, आचरण केलं म्हणजे. आणि अशा प्रकारे 97 वर्षाचं आयुष्य बघा. सहज एका घरी गेले सकाळी आणि नाश्ता वगैरे केला, त्यांना बोलले, चर्चा केली, आणि थोडासा पाऊस पडला होता, तर पावसामुळे थोडं म्हणजे जमीन ओली झाली होती विहारासमोरचं, तर पाय म्हणजे त्यांचा चपलामुळे घसरला आणि डोक्यावरती पडले. हॉस्पिटल नेलं, डॉक्टर म्हटले किंवा गेले.
म्हणजे कुठल्याही प्रकारचं असं आजार नाही, गोळी नाही, कुठल्याही प्रकारचं असं हे नाही आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा 97 वर्षाचं आयुष्य लोकांकडे जायचे, प्रोग्राम करायचे, लोकांना आशीर्वाद द्यायचे. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा आरोग्याचा लाभ कशामुळे प्राप्त होतो, तर शील सदाचाराचं अनुसरण केल्यामुळे. आणि त्यामुळे बाबाला सुद्धा आरोग्य लाभलं. नक्कीच बाबा आपल्या जीवनामध्ये शीलाचं सदाचाराचं अनुसरण करत असतील किंवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांची जी दिनचर्या आहे, तर ती दिनचर्या अत्यंत चांगल्या प्रकारची असल्या कारणाने बाबांना 77 वर्षाचं म्हणजे आयुष्य लाभलं. आणखी त्यांना आयुष्य लाभो त्यांच्या पुण्यकर्माने, त्यांच्या पुण्यबलाने. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये बघा शील ही अत्यंत सांगण्याचा उद्देश आहे की आपण शील सदाचाराचं अनुसरण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. बघा जेवढं शील सदाचाराचं अनुसरण आपण आपल्या जीवनामध्ये करू, कारण कर्मरूपाने ह्या सर्व काही गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. त्यामुळे आयुष्य अधिक आयुष्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. आपल्याला सुख सुद्धा प्राप्त झालं पाहिजे. सुख प्राप्त करण्यासाठी आपल्या मनाची मानसिकता चांगली असली पाहिजे. कारण संतुष्टी परमं धन असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे समाधानासारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणतंच नाही आहे. बघा समाधान, संतुष्टी. कारण अनेक लोक बघा संतुष्ट नसतात, अनेक लोक समाधानी नसतात, कारण तृष्णेने मनुष्याचं जीवन भरलेलं आहे. बघा आणि तृष्णेने मनुष्याचं जीवन भरलेलं असल्या कारणाने मनुष्य समाधानी नाही आहे, मनुष्य संतुष्ट नाही आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टीमुळे मनुष्यामध्ये तृष्णा असल्या कारणाने मनुष्य समाधानी राहत नाही, सुखी राहत नाही. कारण सुख बघा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की समाधान राहण्यासाठी तुम्हाला ती कला अवगत झाली पाहिजे. सुखी राहण्याची कला आपण संपादन केली पाहिजे. सुखी राहण्याची कला जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संपादन केले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला लाभ होत असतो. कारण अनेक लोकांना बघा सुखी राहता येत नाही. अनेक लोकांकडे असतं, भरपूर असते, धनसंपदा भरपूर असते, सर्व काही सुखसुविधा असतात, सर्व काही असतं. आणि जेव्हा आपण त्यांना विचारलं बघ कसे आहात, ठीक बरं आहे का, तर म्हणजे कधीही ते म्हणतात की नाही, नाहीच म्हणतात, सुखीच नाही म्हणतात, किंवा आमचं बरोबरच नाही म्हणतात. म्हणजे कितीही जरी असेल बघा तर बरोबर नाही म्हणतात, आम्ही सुखी नाही म्हणतात. म्हणजे व्यवहारामध्ये आपण म्हणतो ना की यांच्याकडे किती जरी असेल तर यांचे 12च वाजलेले असतात, आहे की नाही. म्हणजे यांच्या घडीचा काटा जशाचा तसा सारखाच राहते काही लोकांचा. म्हणजे मूड सर्वांचा सारखा असते. परंतु वर्तमान काळामध्ये भगवंत असे म्हणतात की ही कला आपण संपादन केली पाहिजे. थोड्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बघा आनंद घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. थोड्या थोड्या गोष्टीमध्ये कसं मला सुख प्राप्त होईल, कारण संसारामध्ये बघा सुखाचे क्षण फार कमी असतात. आणि त्यामुळे जसं आपल्या घरी कोणी पाहुणे आले असेल किंवा आपल्या घरी कोणी मित्र आला असेल, मैत्रिणी आले असेल, तर त्या क्षणामध्ये सुखाचे क्षण आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा जे जे काही आपल्या जीवनामध्ये चांगले चांगले प्रसंग निर्माण होत असतात ते प्रसंग आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधी आपण चांगल्या स्थळाला भेटी दिल्या पाहिजे. जसं आमचे तायडे आई, तायडे बाबा बघा बुद्ध गयाला आले होते, त्यांच्याकडे पाहिले की मला आठवलं की भाई बुद्ध गयाला आले होते. माझ्या बाबाकडे पाहिल्यानंतर मी विचार करतो बा कुठं भेटलं, कुठं भेट झाली. तर बुद्धगयेमध्ये आमच्यासोबत ताई पण होत्या, म्हणजे आल्या. त्या ताईचा एक अनुभव सांगतो बघा, त्यांच्या मुलीचा अनुभव. त्या म्हणजे 17-18 दिवसापर्यंत आमच्या सोबत होत्या. आणि शेवटच्या दिवशी म्हणजे त्याने असं बोलून दाखवलं की भंतेजी हे 18 दिवस म्हणजे थोडस त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम आजार आहे ताईला, काहीतरी आईला आहे काहीतरी, हा. तर त्या बोलल्या भंतेजी 18 दिवसापर्यंत मी एवढी हॅपी होते, म्हणजे 18 दिवस शेवटी सांगितलं, म्हणजे 18 दिवसामध्ये म्हणजे बिलकुल मला असं काहीच जाणवलं नाही. एवढी मी सुखी होते, समाधानी होते. कारण ज्या ज्या स्थळी आपण गेलो, बुद्धाचे स्थळ बघा जेव्हा जेव्हा आपण बघत असतो म्हणजे सर्व आपण जग विसरून जातो. जर श्रावस्तीला गेलो की आपलं सगळं जग विसरून जाते. कारण श्रावस्तीला गेल्यानंतर मग आपण बुद्धाच्या काळामध्ये जातो, की नाही, किंवा भगवंत इथे आले होते, भगवंताने अशा प्रकारचा उपदेश दिला, म्हणजे जेवढे काही आपल्याला माहिती असेल समजून घ्या, तर त्या दुनियेमध्ये आपण जात असतो. बघा सारनाथला गेले की सारनाथचा इतिहास आपल्याला आठवतो, नालंदाला गेले की नालंदाचा इतिहास आपल्याला आठवतो. म्हणजे जिथे जिथे आपण जातो तिथे तिथे बघा त्या इतिहासामध्ये आपण रममान होत असतो. तर कधी कधी आपल्या मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी बुद्धाचे स्थळ सुद्धा आपण बघितले पाहिजे. कारण बघा हे सुखाचे क्षण असतात. आणि भगवंत असे म्हणतात की सदग्रस्तांच्या जीवनामध्ये सुख प्राप्त करण्यासाठी बघा 4 स्थळांचं दर्शन. कारण भगवंत जेव्हा आनंद म्हणजे भगवंत परिनिर्वाणाची घोषणा करतात की मी 3 महिन्यानंतर आता मृत्यूला प्राप्त होणार आहे, महापरिनिर्वाण होणार आहे, तर आनंद भंते म्हणतात की भगवान तुम्ही तर फार लवकर जात आहात, मग लोकांचं कुशल कर्म व्हावं, लोकांचं पुण्यकर्म व्हावं, यासाठी भगवान लोकांनी काय केलं पाहिजे. तर भगवंत म्हणजे आनंदा त्याची चिंता तू करू नको. ज्या ज्या सदग्रस्तांना असं वाटत असेल की मी माझ्या जीवनामध्ये पुण्य संपादन करावं,
मी पुण्याचा संचय निर्माण करावा तर त्यांनी 4 स्थळांचं दर्शन घेतलं पाहिजे. जिथे बोधिसत्वाचा जन्म झाला अशा लुंबिनी वनाचं त्याने दर्शन घेतलं पाहिजे. जिथे भगवंताला ज्ञान प्राप्त झाले अशा बुद्धगयेचं त्याने दर्शन घेतलं पाहिजे. जिथे भगवंताने धम्मचक्र परिवर्तन केलं असं सारणाचं दर्शन घेतलं पाहिजे. आणि जिथे भगवंताने आपला शेवटचा श्वास सोडला कुशीनारा या ठिकाणी, म्हणजे हे 4 स्थळांचं दर्शन सदग्रस्ताने आपल्या जीवनामध्ये घेतलंच पाहिजे. उपासक उपासिकांनी घेतलंच पाहिजे. म्हणजे जेव्हा जेव्हा संधी आपल्याला उपलब्ध होत असेल तेव्हा तेव्हा बघा, म्हणजे सुखाचा संचय जर पुण्याचा संचय आपल्या जीवनामध्ये करायचा असेल तर बघा या 4 स्थळांचं दर्शन आपण म्हणजे घेतलं पाहिजे. कारण संसारामध्ये बघा अडीअडचणी असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात. 18 दिवसाचा वेळ लोक असं म्हणतात की भंतेजी एवढा वेळ आम्हाला निघतच नाही, कारण आम्हाला जॉब असतो, आम्हाला नोकरी असते, वेळच मिळत नाही. लोक खोटं बोलतात बघा, वेळच मिळत नाही म्हणतात. खोटं बोलणं आहे की नाही? 10 दिवसात गेल्या होत्या आहे की नाही? म्हणजे खोटं बोलतात बघा, सरास लोक खोटं बोलतात. 18 दिवसाचा वेळ मिळत नाही म्हणतात. समजून घ्या तुम्ही बिमार पडले, महिनाभर घरी राहतो की नाही आपण, महिनाभर हॉस्पिटलमध्ये आपण राहू शकतो. बरं जाऊ द्या बाजूला, कोरोनानं तुम्हाला 2 वर्ष घरी बसवलं, कसा वेळ मिळाला तुम्हाला? म्हणजे एखादं संकट जर आपल्यावरती आलं समजून घ्या तर आपल्याला वेळ बरोबर मिळतो, परंतु सुखामध्ये मात्र आपल्याला वेळ काही मिळत नाही. आम्ही लोकांना सांगतो तुमची मानसिकता बरोबर करण्यासाठी 10 दिवसाचं विपश्यना शिबिर करा. 10 दिवसासाठी तुम्ही जा. बरं झालं गव्हर्नमेंटनं आता 10 दिवसाचं म्हणजे मला वाटते सुट्टी जर घेतली तर ते पैसे सुद्धा म्हणजे मिळतात त्यांना, म्हणजे त्यांची सुट्टी काही होत नाही. म्हणजे गव्हर्नमेंटने तो रूल्स केलेला आहे. त्याच्यामुळे 10 दिवसाचं विपश्यना शिबिर लोक बघा करतात. कधी कधी साधनेला सुद्धा आपण गेलं पाहिजे. म्हणजे जोपर्यंत आपण अनुभूती घेत नाही एखाद्या गोष्टीची, जोपर्यंत म्हणजे त्या अनुभूतीला आपण स्वतःला उतरत नाही तोपर्यंत त्यातील सत्यता काय आहे, सत्य असत्य काय आहे ही गोष्ट आपण जाणू शकत नाही. बघा गोड पदार्थ आहे तो खाल्लाच नाही तर कसं काय समजणार गोड आहे म्हणून? केवळ आपण स्तुती केली तो गोड आहे गोड आहे गोड आहे, पण आपण जर त्याला चाखलंच नाही, आपण खाल्लंच नाही तर त्याची चव आपल्याला कधीही कळणार नाही. आणि त्यामुळे स्वतःच्या मनाला, म्हणजे तुमचं मन किती त्याला चंचल आपण म्हणत असतो, ज्या मनुष्याला स्वतःचं मन किती चंचल आहे याची परीक्षा जर घ्यायची असेल तर त्यानं 10 दिवस शिबिराला गेलं पाहिजे. म्हणजे त्याला खरं कळेल की बा माझं मन कसं आहे, म्हणजे माझं मन माझ्या ताब्यामध्ये आहे की माझं मन किती चंचल आहे, माझं मन किती प्रसन्न आहे, किती आनंदी आहे. साधनेला गेल्यानंतर मात्र त्याला ती गोष्ट कळते. कारण 10 दिवसामध्ये तुमच्या चित्तामध्ये कधीही स्वप्नात सुद्धा असा विचार आला नसेल अशा प्रकारचे विचार तिथे निर्माण होतात. म्हणजे मारसेना तिथे तुमच्या मारसेनामध्ये विकार, आपल्या चित्तामध्ये असणारे विकार, मग राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, हे सर्व प्रकारचे विकार बघा जेव्हा आपण स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा ते विकार आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. आणि त्यामुळे आपल्या चित्ताला जर एकाग्र करायचं असेल, आपली चित्ताची एकाग्रता जर आपल्याला साधायची असेल तर आपण आनापानसतीची भावना केली पाहिजे, विपश्यनेची भावना सुद्धा म्हणजे केली पाहिजे. अनुभूतीवर या सर्व प्रकारच्या धम्माला आपण जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सुख आपल्या जीवनामध्ये बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. शील पालन केल्यामुळे आपल्याला आयुष्याचा लाभ होत असतो. शील पालन केल्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होते. शील पालन केल्यामुळे आपल्याला बल सुद्धा प्राप्त होते. कारण शीलवान मनुष्य, भगवंत असे म्हणतात की कोणत्याही परिस्थितीमध्ये जाऊ द्या, मग ते ब्राह्मणांचे असू द्या, क्षत्रियांचे असू द्या, वैश्यांचे असू द्या, शूद्रांचे असू द्या, ज्ञानी विद्वान कोणत्याही पंडितांचे असू द्या, शीलवान मनुष्य कधीही डगमगत नाही बघा. कारण त्याच्यामध्ये आध्यात्मिक बल असते. कारण आध्यात्मिक बल मनुष्याच्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. शीलवान मनुष्य कधीही कुठेही म्हणजे डगमगू शकत नाही. आणि त्यामुळे शीलामुळे आध्यात्मिक बल सुद्धा आपला प्राप्त होत असते. चोरी करणारा मनुष्य सज्जनांच्या सभेमध्ये जाऊ शकत नाही, ऐक ना. अकुशल कर्म करणारा, वाईट कर्म करणारा मनुष्य सज्जनांच्या सभेमध्ये जाऊ शकत नाही. व्यभिचार करणारा मनुष्य, खोटं बोलणारा, निंदालस्ती करणारा किंवा नशापतन करणारा, म्हणजे अकुशल धर्माचं आचरण करणारा मनुष्य सदाचारी लोकांच्या सभेमध्ये कधीही जाऊ शकत नाही. कारण त्याला असं वाटतं की मी जर तिथे गेलो तर माझे दुर्गुण उघड होऊ शकतात, आणि माझे दुर्गुण जर उघड झाले तर मला लोक नाव ठेवतील, माझा अपमान करतील, मला अपशब्द बोलतील, अशा प्रकारची बघा त्याला भीती असते. आणि त्यामुळे शीलवान मनुष्य आध्यात्मिक बलाला सुद्धा प्राप्त करत असतो असं भगवंतांनी म्हटलं आहे. शीलामुळे आपला वर्ण सतेज होत असतो, आपली कांती अत्यंत सुंदर होते, अत्यंत सतेज होत असते. कारण शील पालन केल्यामुळे बघा माता विशाखा अत्यंत सुंदर होती. शील पालन केल्यामुळे 120 वर्षाची माता विशाखा बघा 16 वर्षाच्या तरुणीसारखं माता विशाखेचं सौंदर्य होतं. कशामुळे? केवळ शील पालन केल्यामुळे.
20 पुत्राची माता होती, माता विशाखेला 20 पुत्र होते, 10 मुलं आणि 10 मुली होत्या. 20 पुत्रांची माता सुद्धा बघा अत्यंत सुंदर होती. कशामुळे? तर शील पालन केल्यामुळे. म्हणजे नॅचरल ब्युटी ज्याला आपण म्हणत असतो, म्हणजे आध्यात्मिक जे बल आहे किंवा आध्यात्मिक बलाद्वारा मनुष्याचं सौंदर्य हे अत्यंत खुलून दिसत असते आणि ते सौंदर्य आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आताचं सौंदर्य नाही आहे, आता सौंदर्य म्हणजे आता सौंदर्याचा काही विषय नाही आहे, कुठंतरी जातात आहे की नाही, पार्लरचं सौंदर्य असते आहे की नाही. त्याला म्हणजे त्याला काय पार्लरला मराठीमध्ये काय म्हणतात ऐक माहित तुम्हाला? नाही, मराठीमध्ये पार्लर तर इंग्लिश शब्द झाला, मराठीमध्ये त्याला म्हणतात काया पालट केंद्र. नाही, काया पालट केंद्र म्हणजे कायला पालटून टाकणार केंद्र आहे की नाही. काया जे असते शरीर म्हणजे चेहरा असते त्याला बदलून टाकते बघा पूर्ण, ऐक ना, त्याला सौंदर्य म्हणतात. ते आर्टिफिशियल थोड्या वेळापुरतं असतं बघा, परंतु नॅचरल जर तुम्हाला सौंदर्य प्राप्त करायचं असेल तर शील पालन आपण केलं पाहिजे. म्हणजे मनामध्ये आपल्या राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या विकारांनी जर आपलं मन भरलेलं असेल तर सुंदर कसा दिसेल मनुष्य? रागाने युक्त असणारा मनुष्य सुंदर दिसेल का? द्वेषाने युक्त असणारा मनुष्य सुंदर दिसेल का? बिलकुल नाही आहे. मग आपल्या मनामध्ये आपण मैत्री भाव निर्माण केला पाहिजे. स्वतःप्रती मैत्री भावना केली पाहिजे, इतरांच्या प्रती मैत्री भावना केली पाहिजे. या संपूर्ण सृष्टीच्या प्रती आपल्या मनामध्ये बघा मंगल मैत्रीची भावना आपण सातत्याने केली पाहिजे. भगवंत असे म्हणते की रोज आणि रोज आपण मैत्री भाव केला पाहिजे. या संपूर्ण सृष्टीच्या प्रती मैत्री भाव केला पाहिजे. कारण मैत्री भाव जर आपण निर्माण करत असेल तर हळूहळू द्वेषाची भावना आपल्या मनामधली नष्ट होत असते. जर द्वेषाला तुम्हाला नष्ट करायचं असेल, क्रोधाला जर तुम्हाला नष्ट करायचं असेल तर मैत्रीची भावना आपण केली पाहिजे आपल्या जीवनामध्ये सातत्याने. आणि त्यामुळे आपलं जीवन बघा फार सुंदर आहे, फार अनमोल जीवन आहे. मनुष्याला जन्म लाभणे ही दुर्लभ गोष्ट आहे. भगवंत असं म्हणजे मनुष्य जातीमध्ये जन्मास येणे ही अत्यंत दुर्लभ अशी गोष्ट, कठीण गोष्ट आहे. आणि त्यानंतर धम्माला श्रवण करणे, धम्माला जाणे, धम्माला समजून घेणे हे सुद्धा दुर्लभ अशी गोष्ट आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे आपल्याला बघा मनुष्यभूमीमध्ये आपण जन्म घेतला. आपल्या मातापित्यांच्या पुण्याईमुळे, कुशल कर्मामुळे मातापित्याने आपल्याला जन्म दिला. परंतु त्या जन्माला सार्थक ठरवण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला प्रयत्न केले, मेहनत केली, परिश्रम केले. चांगल्या प्रकारचा हा पवित्र सद्धम्म दिला आणि त्या सद्धम्माचं अनुसरण करण्याची बघा एक सुवर्ण संधी आपल्याला म्हणजे प्राप्त झालेली आहे बघा. कारण अनेक लोक बघा वेगवेगळ्या मार्गाने जीवन जगत आहेत. अनेक लोकांना म्हणजे आपण काय करत आहोत, आपण कशा प्रकारचं जीवन जगत आहोत हेच बघा अनेक लोकांना माहित नाही. लोक कर्मकांडामध्ये, ईश्वरवादामध्ये, अंधश्रद्धेमध्ये, आत्मा परमात्मा या सर्व प्रकारच्या रूढी आणि परंपरेमध्ये बघा लोक जीवन जगू लागले. म्हणजे नेमकं आपण काय करू लागलो? म्हणजे मेंढरासारखं बघा लोकांचं जीवन आहे. त्या मेंढरासारखं लोक जीवन जगतात बघा. आता बघा प्रयागराजला बघा ते कुंभमेळा आहे, म्हणजे एक साधी गोष्ट आहे बघा, एक साधी नॉर्मल समजण्यासारखी गोष्ट आहे बघा. जर तुम्ही त्या पाण्याला बघितलं तर एवढं ते घाण पाणी आहे. कारण आता आम्ही नेहमी जातो, म्हणजे अत्यंत घाण पाणी आहे. कारण त्या गंगेमध्ये म्हणजे अर्धवट जळालेले प्रेत वगैरे टाकले जातात किंवा अत्यंत घाण पाणी आहे. आणि अशा घाण पाणीमध्ये समजून घ्या एक साधं उदाहरण, आपल्या घरामध्ये एखादा टब आहे, पाण्याचा भरलेला टब आहे समजा, आणि त्या टबमध्ये जर एक आपल्या घरातला व्यक्ती आंघोळ त्याने केली आणि पुन्हा जर आपल्याला म्हटलं की जा त्याच्यामध्ये आंघोळ कर, तर आपण करेल का? करणार नाही. म्हणजे ज्या बकेटीमध्ये आपण आंघोळीला पाणी घेतलं ती बकेट 2 वेळा धुते माणूस. आंघोळ केला वास्तविकता काहीच नसते, स्वच्छ असते, तरी सुद्धा आपण धुतो. इथे बघा लाखो लोक त्या पाण्यामध्ये आंघोळ करत आहेत. म्हणजे कसं पाणी असेल? म्हणजे मनुष्याची जी मानसिकता आहे बघा, म्हणजे मेंढरासारखं लोकांचं जीवन आहे. नेमकं आपण काय करत आहोत, कशा प्रकारचं जीवन जगत आहोत हे सुद्धा बघा लोकांना माहिती नाही आहे. कर्मकांडामध्ये, अंधश्रद्धेमध्ये, बुवाबाजीमध्ये बघा लोक म्हणजे जीवन जगत आहेत. आणि अशा प्रकारचं जीवन जगून काही सुद्धा मनुष्याला बघा लाभ होत नाही. आपल्या प्रज्ञेचा विकास केला पाहिजे, आपल्या बुद्धीचा आपण विकास केला पाहिजे. सत्य असत्य का आहे याला आपण जाणलं पाहिजे. कारण सत्य असत्य आपण जाणत नसेल, समजून घेत नसेल तर मनुष्य प्राणी म्हणून आपलं काय जीवन आहे मग? कारण मनुष्याला विवेक आहे. बाबासाहेब असं म्हणतात की मनुष्यामध्ये आणि प्राण्यामध्ये फरक आहे. कारण प्राण्याला विवेक नाही, बुद्धी नाही आहे, परंतु मनुष्याला मात्र विवेक आहे, बुद्धी आहे, प्रज्ञा आहे. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय
आपल्या हिताचं काय, आपल्या सुखाचं काय, हे केवळ मनुष्याला कळू शकते. आणि त्यामुळे बघा बाबासाहेबांनी हा पवित्र धम्म बघा आपल्याला दिला आणि त्यामुळे आपण खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगत आहोत. जे लोक समजून घेतात, जाणून घेतात, नाहीतर तिकडे जाणारे पण भरपूर आहेत आपल्यामध्ये सुद्धा, जे स्वतःला बाबासाहेब सुद्धा समतात आणि इकडं तिकडं पण पळतात. ते असंख्य लोक असे आहे. परंतु ज्यांना मी स्वतः सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे अशी मानसिकता ज्या ज्या लोकांची असते बघा, ते लोक खऱ्या अर्थाने आपल्या सम्यक दृष्टीला अनुसरून जीवन जगण्याचा बघा प्रयत्न करत असतात. आणि त्यामुळे बघा जीवन फार म्हणजे अनमोल आहे, जीवन फार चांगलं आहे, जीवन फार सुंदर आहे. फक्त आपल्याला ते जगता आलं पाहिजे. आणि ती जगण्याची कला जर आपण आपल्या जीवनामध्ये संपादन केले तर नक्कीच बघा आपलं जीवन हे सार्थकी ठरू शकते. आणि त्यामुळे आज बाबांचा म्हणजे 77वा हा जन्मदिवस आहे. तर बाबाला पुन्हा उदंड निरोग्य आयुष्य प्राप्त हो, त्यांना आयुष्यवर्ण सुख आणि बळ प्राप्त हो. त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा, जसं आता मी सुरुवातीला सुद्धा म्हणालो, आई सुद्धा म्हणाल्या, म्हणजे सुनेने वाढदिवस साजरा करणं जरा कठीणच आहे की नाही. तर ही म्हणजे ताईला सुद्धा मी धन्यवाद देतो, कारण सासऱ्याचा वाढदिवस करणे, सासूचा वाढदिवस करणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की नाही. कारण बघा सासूचं कधी पटत नाही, या संसारामध्ये बऱ्याच बऱ्याच ठिकाणी पटत नाही बघा. वाद भांडण तंटा वेगवेगळ्या प्रकारचं असते. परंतु आपल्या सुनेला आपल्या मुली समान आपण समजलं, आपल्या सासूला आपल्या आई समान जर आपण समजलं, सासऱ्यांना वडिला समान जर समजलं, म्हणजे एकमेकांचे नाते बघा अत्यंत प्रेमाने, जिव्हाळ्याने, आपुलकीने जर आपण निर्माण केले तर बघा त्या परिवारामध्ये कधी दुःख राहत नाही, कोणत्याही प्रकारचं म्हणजे भय राहत नाही, संकट राहत नाही. आणि त्यामुळे अत्यंत प्रेमाने आपण हे नाते जोपासले पाहिजे. नक्कीच बाबा पुण्यवान आहेत. परिवारातील सर्व लोक अधिक अधिक बाबांची काळजी घेताना अधिक अधिक दीर्घ आयुष्याचा लाभ हो, अशा प्रकारची एक मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त धरल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.